ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सायली अर्जुन रविराज काकांना भेटायला आलेले असतात. तर ते रविराज काकांना म्हणतात, सिनियर एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. रविराज काका म्हणतात, काय झालं आहे? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तो महिपत कसा माणूस आहे ते. आता त्याला संशय वगैरे आला का? त्यावर मग चैतन्य, नाही नाही सर, तसं काही झालेलं नाही आहे असं म्हणतो. तर सायली रविराज काकांना म्हणते, नाही काका, तसं काही नाही आहे, प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. रविराज काका म्हणतात, मग काय झालं आहे, पटपट बोला ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघ सिनियर, सायलीच्या मनात एक गोष्ट आली, मला वाटतं ती योग्य आहे, मलासुद्धा ते पटलं आहे. त्यावर रविराज काका म्हणतात, अरे काय आलं आहे ते बोला. मग सायली सांगत असते की 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला त्यात सगळ्यात जास्त नुकसान ज्या व्यक्तीचं महिपतने केलं आहे, त्या व्यक्तीला जर त्याने तिथं पाहिलं ना रविराज काका, तर तो आणखीन लवकर खरं बोलेल. त्यावर मग रविराज काका म्हणतात, म्हणजे तुमची काय इच्छा आहे? त्यावर मग आता अर्जुन लगेचच रविराज काकांना सांगतो, म्हणजे हेच की त्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना आपण घेऊन जायचं. जर तिथे प्रतिमा आत्या असतील तर तो लवकर सर्व कबूल करेल. त्यावर रविराज काका नकार देत असतात. सायली त्यांना समजावत असते की अहो मी म्हणते काका, ते बरोबर आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की नाही सायली, हे बघ, काहीही झालं तरी मी ही रिस्क घेऊ शकत नाही, मला नाही जमणार. तर आता अर्जुनसुद्धा रविराज काकाला समजावत असतो की आपण तिथे सगळे असणार आहोत सिनियर, आणि मी स्वतः असेल, मी प्रतिमा आत्याला काही होऊ देईन का? त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, सर अहो मी सुद्धा असणार आहे, आणि त्याशिवाय इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची अख्खी टीम तिथे असणारच आहे. सायली म्हणत असते, हे बघा रविराज काका, ही आपल्याजवळ शेवटची संधी आहे जर आपल्याला महिपतला वटणीवर आणायचं असेल तर. त्यामुळे आपल्याला अशी माघार घेऊन चालणार नाही, आपल्याला पुढे जावंच लागेल. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे, ठीक आहे, पण म्हणून मी अशी रिस्क नाही घेऊ शकत प्रतिमाच्या बाबतीत. प्रतिमा महिपतला बघून घाबरते, त्यात आधीच महिपतसुद्धा कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे. जर प्रतिमाला समोर बघून तो चिडला किंवा त्याला राग आला आणि त्याने काही केलं तर. इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा आत्या चहा नाश्ता घेऊन येते. ती चहा तिथे ठेवते आणि चाललेली असते. इतक्यात मग ती पुन्हा थांबते आणि म्हणत असते, मी तुम्हा सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकले, आणि अहो मलासुद्धा सायली आणि अर्जुन जे काही बोलतायत का नाही ते सगळं पटतंय. रविराज काका म्हणतात, अगं तू काय बोलतेस, ही मुलं आहेत, आधीच ही वेडेपणा करतायत, त्यामध्ये तू सुद्धा यांच्या वेडेपणाला साथ द्यायला कुठे निघाली आहेस? नाही अगं, ही लोक काहीतरी वेड्यासारखं बडबडत आहेत. त्यावर मग आता रविराज काका तिकडनं बाहेर जातात. रविराज काका तिकडनं बाहेर गेल्याबरोबर आता लगेच रविराज काकांच्या मागोमाग त्या ठिकाणी प्रतिमा आत्यासुद्धा जाते. मग प्रतिमा आत्या ही रविराज काकांना म्हणते, रविराज मला सांगा, माझी स्मृती परत पहिल्यासारखी यावी असं वाटत नाही का तुम्हाला? त्यावर रविराज काका म्हणतात, अगं प्रतिमा, असं का आणि कसं वाटू शकतं मला? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो ना, म्हणजे तुमची हीच इच्छा आहे की माझी स्मृती पुन्हा पूर्वीसारखी परत यावी, बरोबर? अहो मग जर तुमची ही इच्छा आहे तर यासाठी अर्थात आपल्याला पहिले प्रयत्न करावे लागतील, मग त्यासाठी मला तिकडे जावं लागेल. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं पण तिकडे जर काही उलटं झालं तर? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, अहो का उलटं होईल, असा विचारच कशाला करायचा ना आपण त्यापेक्षा विचार करू की तिकडे सगळं चांगलं होईल. तिथे सायली असेल, अर्जुन असेल, तुम्ही असाल, मग जर तुम्ही एवढे सगळे तिकडे असाल तर तिथे अर्थात काही चुकीचं होणारच नाही ना. तुम्हाला वाटतंच कशाला सगळं चुकीचं होईल? त्याबरोबर आता पुढे प्रतिमा आत्या हेही सांगते रविराज काकांना समजावून की बघा, आता माझ्याजवळ 2 पर्याय, एक तर माझ्या भूतकाळाला सामोरं जाऊन जे घडलं ते शोधून काढायचं, किंवा दुसरा म्हणजे घाबरून गप्प बसून राहायचं. आणि मला ना पहिला पर्याय निवडावा अजिबात वाटत नाही आहे, मला दुसरा पर्याय निवडायचा आहे, ज्यामध्ये मी सगळं शोधून काढण्याचा प्रयत्न करेन. कमीत कमी प्रयत्न केल्याचं तरी समाधान मला राहील. हे बघा रविराज, मला माहिती आहे तुम्ही माझं मन मोडणार नाही, मला परवानगी द्या आणि मला सायली अर्जुनची साथसुद्धा देऊ द्या. त्यावर रविराज काका म्हणतात, तू मला वचन दे की जर तुला तिथे तुझ्या जीवाला धोका आहे असं थोडं जरी जाणवलं ना, तरी तू तिथे थांबणार नाहीस, ताबडतोब निघून येशील जिथे आपण थांबायचं ठरवू तिथे, दे वचन. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, बरं, मी तुम्हाला वचन देते की मला जर असं जाणवलं की तिथे माझ्या जीवाला धोका आहे तर मी खरंच तिथे नाही थांबणार.
त्यावर रविराज काका म्हणतात, प्रतिमा तू ही खूप मोठी हिंमत, तू खूप मोठं धाडस दाखवायला जातेस. प्रतिमा आत्या म्हणते की मला आता सगळं आठवू लागलं, फक्त आपला अपघात तेवढा आठवत नाही आहे. जर या सगळ्या प्रयत्नांनी मला तो सुद्धा आठवायला लागला ना, तर मग हे धाडस करण्यामागे खरंच काहीतरी अर्थ उरला. आणि मला खात्री आहे की मला सगळं नक्की आठवेल मला सगळं. त्याबरोबर हे ऐकून रविराज काकांना सुद्धा बरं वाटतं. तर दुसरीकडे आता महिपत आपल्या प्लॅनमध्ये फसणार एवढे अर्जुन सायलीचे शब्द आता इथे ऐकलेले असतात. ते म्हणजे सुमन काकीने. आता ती विचार करते, हे लोक महिपतला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन करतायत बहुधा. बरं झालं तो महिपत यांच्या सगळ्यांच्या प्लॅनमध्ये अडकू तरी देत देवा, पण त्यासाठी मला यांना घराबाहेर घालवावं लागेल. जर यांना ही गोष्ट कळाली तर हे लगेच त्या महिपतपर्यंत पोहोचवतील. इतक्यात नागराज येऊन मागे सोफ्यावरती बसतो. त्याबरोबर लगेचच आता पटकन सुमन काकी जाते आणि नागराजला म्हणते, अहो ऐका ना, माझं ना तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे. म्हणजे माझी ती ठाण्याची आत्या आहे ना, तिचे गुडघे खूप दुखता येतो, तिला गुडघ्यानं लावायचं तेल पोचवायचं. तुम्ही प्लीज जाऊन याल का हो तिकडनं? नाही हो, आत्यासाठी ते तेल खूप गरजेचं आहे म्हणून सांगते. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, एरवी मी तुम्हाला काम सांगितलं नसतं, पण प्लीज आत्यासाठी एवढं कराल का माझ्या? गरजेचं आहे. त्यावर नागराज नकार देतो. त्यावर ती म्हणते, अहो असं काय करताय, गरजेचं आहे ना, जा ना प्लीज. नागराज म्हणतो, मी नाही गं जाणार बाई. तुला नवरा घरामध्ये जरा शांत बसलेला बघवत नाही का? लगेच येते मला कामं लावायला. सुमन मला वेळ नाही आहे आणि मला जमणारही नाही आहे. तू उगाच मला कामं लावत बसू नको. सुमन म्हणते, अहो असं काय करताय, खरंच गरजेचं आहे म्हणून सांगते ना. गरजेचं नसतं तरी मी तुम्हाला सांगितलं असतं का? जा ना जरा जा. इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात. रविराज काका म्हणतात, काय इथे काय सुरू आहे? नेहमीप्रमाणे सुमन नागराजला काहीतरी काम सांगत असणार आणि नागराज नेहमीप्रमाणे नकार घंटा वाजवत असणार, बरोबर ना? त्यावर नागराज सांगतो, अरे दादा ठाण्याला जायला सांगते. त्यावर मग आता लगेचच रविराज काका म्हणतात, अरे नागराज, मग जर ती जायला सांगते तर तू कशाला नकार घंटा वाजवतोय? तू जाऊन ये ना. त्याबरोबर नागराज म्हणतो, दादा ठाण्याला? त्यावर मग रविराज काका म्हणतात, हो नागराज, ठाण्याला जा. सुमन सांगते ना, जा नागराज जा, ठाण्याला जा. त्यावर नागराज लगेचच सुमनला म्हणतो, जा तेल आणून दे. त्याबरोबर सुमन काकी म्हणते, हो लगेच आणते. आणि ती तेलाची बाटली आणायला तिकडनं आतमध्ये जाते. त्याबरोबर तेलाची बाटली आणून ती नागोबाला देते. नागोबा म्हणतो, आलो देऊन हां. आणि मग आता लगेचच तो तिकडनं निघतो आणि थेट आता तो ठाण्याला जायला निघालेला असतो. त्याबरोबर इकडे सायली, अर्जुन आणि रविराज काका हे तिघंजणं बोलत असतात आणि आता ते महिपतला फोन करतात. आणि मग आता महिपतला अर्जुन पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय का? महिपत अर्जुनला म्हणतोय, कोण आहे रे तू आणि तुला काय आठवतंय? काय माहिती आहे तुला त्या अपघाताचं? त्यावर अर्जुन म्हणतो, सगळं माहिती आहे मला आणि ते सुद्धा पुराव्यांसकट सगळं माहिती आहे. माझ्याकडे सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. त्यावर महिपत म्हणतो, तुला किती रोकड हवी आहे ती मला सांग, मी तुला तेवढी रोकड देईन. पत्ता तू सांग, रोकड मी देईन. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग पत्ता मी तुला सांगतो. आणि मग फोन अर्जुन कट करतो. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, बघितलं सिनियर, महिपतने स्वतःहून पैसे घ्यायला बोलवलं म्हणजे नक्कीच महिपत या सर्व गोष्टींना घाबरलाय. महिपतने हे सर्व केले. त्याबरोबर महिपत हा मात्र इथे विचार करत राहतो की नक्की हा माणूस आहे तरी कोण आणि ह्याला नेमकं माहिती तरी काय आहे. तर इकडे आता सगळ्यांची तर खात्री पटलेलीच असते की नक्की ह्या सगळ्यामागे महिपतचाच हात आहे आणि म्हणूनच महिपत हा इतका जास्त ह्या सगळ्या गोष्टींना घाबरतो. जर महिपत या सर्व गोष्टींना घाबरत असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे, इकडे असं सगळेजण ठरवतात. त्यानंतर अर्जुन रविराज काकांना सांगत असतो की सिनियर, तिथे आपल्याला खूप म्हणजे काळजीपूर्वक जावं लागणार आहे. चैतन्य, तुला जमेल तितक्या मोबाईलने, तितके कॅमेऱ्यांनी तू ते सगळं शूट करून ठेवण्याचा प्रयत्न कर. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत महिपतचा कबुली जबाब वाया जाऊ द्यायचा नाही आहे. आणि सायली, तू सुद्धा तिथे माझ्याबरोबर असणारच आहेस. तुला तर काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते सगळं मी आधीच सांगितलेलं आहे. सायली म्हणते, हो मला तर सगळं माहिती आहे. त्यानंतर मग आता पुढे ते लोक आणखीन डिस्कशन करायला लागतात. आता जेव्हा ते लोक पुढे आणखीन चर्चा वाढवायला लागतात तेव्हा इथे बिचाऱ्या प्रतिमा आत्याला मात्र ह्या गोष्टींची जरा भीतीच वाटते. प्रतिमा आत्या ही तिकडनं निघते. त्याबरोबर दुसरीकडे आता पुन्हा एकदा
इकडे साक्षी ही सचिनला जोरजोराने हाका मारत असते आणि अख्ख्या घरात शोधत असते. इतक्यात त्या ठिकाणी सचिन येतो आणि म्हणतो, हो हो सॅम, काय काय झालंय काय? अगं इतक्या मोठमोठ्याने हाका का मारतेस? इथेच आहे मी घरात. त्यावरती म्हणते, ओ अच्छा, नाही मला वाटलं. त्यावर सचिन म्हणतो, काय वाटलं तुला? की मी पुन्हा तुला न सांगता कुठेतरी निघून गेलो. सॅम, अगं प्लीज, मी गेल्या वेळेस निघून गेलो असा न सांगता त्यासाठी मी सॉरी म्हटलंय की नाही, आणि मी तुला प्रॉमिससुद्धा केलं की मी पुन्हा असा वागणार नाही म्हणून. मग तरीही तू का आता टेन्शन घेतेस सतत? त्यावरती म्हणते, सॉरी सचिन, सॉरी. त्यावर सचिन म्हणतो, मला तुझ्याकडनं सॉरी नको आहे. आता ह्या एवढ्या छान गोष्टीसाठी तू माझ्या हातची मस्त गरम गरम कॉफी घ्यायची, चालेल? त्यावरती चालेल म्हणते. इतक्यात सचिनच्या फोनवरती कल्पनाचा फोन येतो. कल्पना हिच्याबरोबर सचिन बोलायला लागतो. हां हॅलो, बोला बोला. सचिन, बिझी आहेस का रे? हो हो, खूप बिझी आहे. अहो इकडे कामं सुरू आहेत ना सगळी. हो. तुम्ही काय करताय? तुम्ही कशा आहात? अरे आम्ही पण मस्त. तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचं कौतुक करत बसलो आम्ही. हो हो, तुम्ही तर आता तेच करायला हवं. निवांत करा, निवांत करा. आता सचिन हा म्हणजे अशा भाषेत बोलत असतो की तो कुणाशी बोलतो हे साक्षीला सुद्धा कळणार नाही. कल्पना म्हणते, अरे तुझ्या होणाऱ्या बाळाची आई फोन मागते तुझ्याशी बोलायला, जरा तिच्याशी बोलतोस का? सचिन म्हणतो, नाही नाही, नको नको, आता सध्या नको. आता सध्या खरोखर मी कामात आहे. नंतरनं मी हवं तर फोन करेन ना. हो हो चालेल. हो, फोन ठेवा ठेवा. आणि मग तो आता फोन ठेवायला कल्पनाला भाग पडतो. कल्पना विचार करते की हा सचिन माझ्याबरोबर हे असं का बोलला? नाही म्हणजे नेहमीच्यासारखा आज बोलला नाही, खूप घाईत वाटला. तर इतक्यात त्या ठिकाणी लगेचच साक्षी येते. साक्षी म्हणते, सचिन, अरे तू फोन का ठेवलास? बोलत होत्या ना त्या, मग बोलायचं होतंस की. त्यावर सचिन म्हणतो, अगं त्या माझ्या लांबच्या काकू आहेत. अगं पण त्या एकदा का साक्षी बोलायला लागल्या ना सॅम, की त्या खूप बोलत राहतात. आणि त्यात त्या म्हणत होत्या की काकाबरोबरसुद्धा बोल, म्हणजे तर आणखीनच टाईमपास झाला असता. ते सगळं सोड, हे घे गरम गरम कॉफी रेडी आहे, तू कॉफी पी. त्यावर लगेचच साक्षी कॉफी घेते आणि कॉफी पिऊ लागते. सचिनचा जीव आत्ता कुठे भांड्यात पडलेला असतो. तर इकडे लगेचच आता अस्मिता म्हणते, मॉम बघ, काही फोन करून उपयोग झाला का? कशाला केलास तू त्याला फोन? कामातच होता की नाही तो? हा बिचारा माणूस दिवसभर काय करतो ना एवढं, मला तर ह्याचं काही कळतच नाही. त्याबरोबर आता कल्पना ही नाराज होते. ती विचार करते की यावेळी सचिनचं बोलणं जरा वेगळं होतं, पण ती ही गोष्ट अस्मिताला जाणवू देत नाही. अस्मिता म्हणते, मॉम, मी जसा दिवसभर सचिनचा विचार करत थांबते ना, तशीच तू दिवसभर सायली आणि अर्जुनचा विचार करत राहतेस, बरोबर ना? पण तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. पण ना हल्ली त्यांचं वागणं काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे असं मला राहून राहून सतत वाटत असतं. म्हणजे काहीतरी आहे जे आपल्याला कोणाला माहीत नाही आहे. मॉम, सगळं काही ठीक असेल ना? त्यावर कल्पना म्हणते, अस्मिता, सगळं काही व्यवस्थित असेल, तू गप्प बस. तू उगाच नसते शंका कुशंका काढू नकोस. त्यावर अस्मिता म्हणते, बरं, नाही काढत, नाही काढत मी शंका, सॉरी. पण तू आता सायलीला किंवा अर्जुनला कॉल करून बघशील का की नक्की त्यांचं काय सुरू आहे, ते आत्ता कुठे आहेत, काय काहीतरी? त्याबरोबर कल्पना म्हणते, हो, मी फोन करून बघते. आणि मग लगेचच आता कल्पना ही सायली अर्जुनला कॉल करायला लागते. त्याबरोबर आता इकडे लगेचच सायली ही प्रतिमात्याच्या मागे आलेली असते. सायली प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या, हे बघा, मला माहिती आहे की तुम्हाला थोडीफार भीती वाटणं स्वाभाविक आहे. नाही म्हणजे आपण जे करायचं ठरवतोय ते तितकंसं सोपं नाही आहे. पण तुम्ही आता हे धाडस दाखवलं आहे ना, तर मागे हटायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला पुढे जायचं आहे. पण एक गोष्ट आणखीन, महिपत तुमच्यावरती हल्लासुद्धा करू शकतो. नाही, आम्ही सगळे तिथे असूच, आम्ही तुम्हाला कोणी काही होऊ देणार नाहीच. पण तरीही जर त्याने तुमच्यावर हल्ला केला तर त्याचं उत्तर, त्या हल्ल्याचं प्रतिउत्तर त्याला कसं द्यायचं हे मात्र तुम्हाला बघावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला थोडीफार प्रॅक्टिससुद्धा करावी लागेल आत्या. तर तुम्ही तयार आहात ना? त्याबरोबर प्रतिमात्या होकार देते,
सायली म्हणते चला मग बाहेर, आपण बाहेर जाऊनच बोलूया. त्याबरोबर मग सायली आणि प्रतिमात्या ह्या दोघीही जणी तिकडनं बाहेर येतात. आता सायली प्रतिमात्याला सांगत असते, आपल्यात प्रत्येकीच्या एक देवी आई असतेच आणि महिपतसारखा नराधम जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्यातली देवी, आपल्यातली ती जागृत शक्ती बाहेर येते. आपल्याला आता तेच करावं लागणार आहे प्रतिमात्या तुमच्या बाबतीत. आपल्याला तुमच्यातल्या देवी आईला बाहेर काढायचं आहे. फक्त ती महिपतच्या समोर वेळेवरती बाहेर यायला हवी आणि मला खात्री आहे वेळेवरती बाहेर येईलसुद्धा. चला. त्याबरोबर दुसरीकडे प्रिया ही विचार करत असते, त्या सायली अर्जुनचं काय सुरू आहे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. दिवसभर त्यांच्या खोलीला नुसता कान लावून लावून माझा कान दुखायला लागला, झिजायला लागला, पण शेवटी मला कळत काहीच नाही आहे. जरा महिपत आणि नागराजला कॉल करून बघते, तिकडे मी एवढं जे सांगते त्याचा ते काही उपयोग करतात का. आता नागराज फोन उचलत नसतो. मग प्रिया विचार करते की मला आता घरीच जाऊन बघायला हवं की नक्की हे काय खलबत्तं कुठतायत ते. मग आता प्रिया निघतच असते. इतक्यात अश्विन येतो आणि कुठे चालली आहेस तन्वी असं विचारतो. त्यावर ती म्हणते, अरे मी आईबाबांकडे जरा जाऊन येते, मला त्यांची खूप आठवण येते. त्यावर आता लगेचच तो म्हणतो, तुला त्यांची आठवण येते पण त्यांना तुझी येते का. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय झालं ते बघितलंस ना. हे बघ, त्यांना तुझी गरज नाही आहे, सो तू तिकडे जायचं नाही. त्यावर ती म्हणते, अरे असं काय करतोयस अश्विन, आई बाबा आहेत ना, ते रागवलेत बस इतकंच. आणि प्लीज मला अडवू नको, मला आईबाबांकडे जाऊ दे प्लीज प्लीज. आता खरं तर तिला सगळं तिकडे काय सुरू आहे हे बघायचं असतं म्हणून ती जाऊ दे करत असते. तर आता अश्विन म्हणतो, नाही या तन्वी, तुझा अपमान झालेला मला सहन होणार नाही आणि तिकडे वारंवार तेच होत असतं आणि त्यामुळे तू तिकडे गेलेलं मला चालणार नाही. तू तिकडे जायचं नाही म्हणजे नाही, कळलं का तुला. त्याबरोबर ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस अश्विन, आई बाबा आहेत, थोडंफार बोलले म्हणून मी सुद्धा कुठे लगेच त्यांच्यावरती रागवून बसू असं नसतं. मला जाऊ देत ना त्यांच्याकडे प्लीज प्लीज, अगदी थोड्या वेळासाठी. पण तो तिचं काहीच ऐकत नाही. त्यानंतर मग इकडे सायली ही प्रतिमात्याला सांगत असते, प्रतिमात्या हे बघा, महिपत तुमच्यावरती जेव्हा समोरून हल्ला करू शकतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे दोन्ही हात जे असतील ना ते तुमचे त्याच्या कोपराजवळ घेऊन जायचे आणि जोरात, अगदी जोरात तुम्हाला त्याच्यावरती वार करायचं आहे. म्हणजे त्याला पण असं वाटायला पाहिजे की तुम्ही घाबरलेला नाही आहात, कळतंय का. त्यावर प्रतिमात्या होकार देते. सायली म्हणते, आपण करून बघूया. त्यावर प्रतिमात्या ठीक आहे म्हणते आणि मग आता सायली ही प्रतिमात्यांवरती हल्ला करते आणि मग प्रतिमात्या सायलीचा तो हल्ला चुकवून दाखवतात. सायली म्हणते, बघा आत्या, तुम्हाला किती छान जमतंय, अहो तुम्ही करू शकताय, फक्त तुम्हाला करायचं आहे, हां तुम्ही कराल. त्याबरोबर आता प्रतिमात्यालासुद्धा एक कॉन्फिडन्स येतो की हां आपण करू शकतो आणि मग प्रतिमात्यासुद्धा आता छान सगळं करण्याचा प्रयत्न करू लागते. सगळं व्यवस्थित सुरू असतं. सायली प्रतिमात्याकडून प्रॅक्टिस करून घेत असते जेणेकरून उद्या जर अचानक महिपतने प्रतिमात्यावरती हल्ला केला तर प्रतिमात्या घाबरून जाऊ नये किंवा कोलमडून जाऊ नये, तर उलट प्रतिमात्यांनी चांगला त्याला प्रतिसाद द्यावा, सामोरं जावं. आता जसं जसं सायली करून घेत असते प्रतिमात्यासुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स देत असतात आणि त्यांचं सगळं अगदी व्यवस्थित आणि छान सुरळीत सुरू असतं. तर आता सायली ही प्रतिमात्यांना पुन्हा सांगते, प्रतिमात्या तुम्हाला काहीही झालेलं तरी घाबरायचं नाही आहे, तुम्हाला धीरानेच सर्व गोष्टींना सामोरं जायचं आहे. लक्षात ठेवा, आम्ही सगळे तुमच्याजवळ तुमच्यासाठी तिथे असूच, पण शेवटी शेवटचं धाडस हे तुमचंच असणार आहे आणि तिथे तुम्हाला घाबरून किंवा डगमगून जाऊन चालणार नाही, समजलं ना. त्यावर ती म्हणते की हो सायली, तू काळजी करू नको, मी अगदी सर्व गोष्टींची काळजी घेईन. त्याबरोबर आता सायली पुढे प्रतिमात्यांना समजावते, पुढे जर त्याने तुमच्या डोक्यावर हल्ला करण्याचा काठीने प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल. प्रतिमात्याला सायली सांगते, काठी बाजूला ढकलाल आणि तुम्ही पळून जाल, किंवा त्याने जर तुमच्यावर बाजूने काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल, तुम्ही खाली बसाल आणि वार चुकवाल, किंवा त्याने जर मागून येऊन तुमचा गळा धरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल, ज्या हाताने तो तुमचा गळा धरतोय त्याच हाताने तुम्ही त्याच्या पोटात माराल आणि त्याला मारून तुम्ही पळून जाल, बरोबर. त्यावर प्रतिमात्या सगळ्या गोष्टींसाठी हमी भरते. त्यानंतर आता अर्जुन, सायली यांनी सगळी तयारी करून झालेली असते आणि आता ते लोक महिपतच्या येण्याची वाट बघत असतात. महिपत त्या ठिकाणी आलेला असतो.
महिपतच्या समोर प्रतिमा आत्यासुद्धा आलेल्या असतात. महिपतला प्रतिमा आत्या म्हणत असतात, मला माहिती आहे तू काय केलं आहेस ते. प्रतिमा आत्याला महिपत म्हणत असतो, अरे रे, आता मी जे पूर्वी केलं तेच आतासुद्धा घडणार. तेव्हा तू माझ्या हातून मेली नव्हती, पण आता तू मरणार, तू माझ्याच हातून मरणार. मीच केलं होतं 22 वर्षांपूर्वी सगळं, मीच घडवून आणला होता तुमचा तो अपघात, आणि आतासुद्धा मीच मारणार तुला, समजलं. असं म्हणत आता महिपत हा तिच्यावरती बंदूक रोखतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.